आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला ह्या कारल्याची भाजी करून दाखवणार आहे। हे कारलं असं चिरलंय आणि याला हळद आणि मीठ लावून ठेवले। आता ह्या कारले ना उकडायला ठेवायचे। आता ह्याच्यामध्ये उकडायला ठेवते। हे उकडायला ठेवले आणि हे पाणी आहे कारल्याचं मीठ लावलेलं। हे हळद आणि मीठ लावलेलं पाणी आहे ते नारळाला टाकणार आहे मी। ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकते आणखी आणि नारळाच्या बुडाला टाकते। हे पाणी वाया जाऊ द्यायचं नाही। आता नारळाला हे मिठाचं पाणी चलतंय। आता काय शिजायले तर ह्याच्यामध्ये काही न टाकता नुसतं शेंगदाण्याचं कूट, गूळ, चिंचेचा कोळ टाकून मी ही भाजी करणार आहे। एखाद्यास टाकलं तर एखादा कांदा टाकणार आहे चिरून, त्याची पेस्ट करणार नाही आज मी। आता काय शिजायला चांगलं, ह्याला शिजायला काय जास्त वेळ लागत नाही। ह्याच्यावर एक ताटली झाकून ठेवायची म्हणजे चांगलं शिजलं जाते आणि लवकर शिजते, गॅस कमी लागते। आता हे शिजते, परत ह्याची भाजी करताना दाखवते। हे बघा आता असे ना हे सगळे कारले शिजून घेतलेले। त्याच्यामध्ये हळद टाकली, जिरे आणि धन्याचं पूड टाकलं, काळा मसाला टाकला, मिरची टाकली। आता मीठ तेवढं राहिले, मीठ टाकते ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते। आता हे शेंगदाण्याचं कूट टाकले, हे चिंचेचं कोळ टाकलं ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये ना साखर नाही तर थोडी गूळ टाकायचा, आंबट गोड करायचं बरं ते। तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही आंबट गोड करू नका, नुसतं आंबट करा, आपली आपली आवड आहे। आता ह्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले होते, चांगले झाले ते तडतडून। का तर मी इकडे दाखवले तोपर्यंत तडतडली। आता ह्याच्यात तेल टाकले आणि ते जिरे मोहरी टाकून तडतडले चांगले। आता ह्याला ना फोडणी दिली। हे भाजी कडू होत नाही बरं का, न शिजवता जरी केली तरी कडू होत नाही। माझ्या हातानं कारल्याची भाजी कडू होत नाही। आता ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकले आणि ह्याला ना थोडं शिजवून घेते तेलामध्ये आणि नंतर त्याच्यामध्ये थोडं गुळ आणि पाणी टाकते। जास्त रस्सा नाही करायचा आहे, थोडा रस्सा करायचा आहे। चिंचेच्या कोळाच्या जागी तुम्ही आमचूर पावडर घालू शकता, नाहीतर मग लिंबू घालू शकता। आपली आपली आवड आहे, आपल्याला जे आवडेल ते तसं करायची भाजी ही। ह्याला चिंचेचाच कोळ टाकायचं म्हणून नाहीये, चिंचेचीच चटणी टाकायची म्हणून नाहीये। आता चिंचेची चटणी तयार केलेली आहे माझ्याकडं, त्याची मी रेसिपी टाकलेली आहे, तीच टाकली मी ह्याच्यामध्ये। सगळीच टाकून दिली, केलेली होती ना तयार। आता ह्याच्यामध्ये थोडा गूळ टाकणार आहे, माझ्याकडे आंबट गोड भाजी आवडते, खूप टेस्टी होती बरं का। आता ह्याला ना थोडं गूळ टाकून आणि थोडंसं पाणी टाकून थोडं शिजवून घेते। आता हे बघा, ही भाजी ना छान शिजली बरं का। आता हे मी काढून ठेवणार आहे। रस्सा पण चांगला झाला, हे भाकरी बरोबर, पोळी बरोबर, चपाती बरोबर तुम्ही खाऊ शकता बरं का। हे उकडून घेतले होते अगोदर बरं का, एक दिवशी मी कच्चे केले होते, आज उकडून घेतलेल्याचे केले। आता हे उकडून घेतलेल्याचे केले तर भाजी, ह्याची पण भाजी छान होती। एक 15 मिनिट अगोदर त्याला मीठ आणि हळद लावून ठेवायचं। हे भरून पण केली तर छान लागते बरं का। माझी जर ही कारल्याच्या रस्सा भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही कारल्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली। तुम्ही असंच हे करून उकडून भरून सुद्धा करू शकता बरं। ह्याला तुम्ही कुकरमध्ये जर भरून ठेवलं शिजायला आणि तेलामध्ये ते वाफून चांगले घेतले तर ते सुद्धा भाजी छान होती। असं शिजायला भरून कारले करायचेच ना शिजायला तर त्याला उशीर लागतो, म्हणून कारले भरायचे आधी मिठाच्या पाण्याने आणि हळदीने 15 मिनिट लावून ठेवायचे भरले कारले आणि त्याला परत कारले भरायचे सगळं असं टाकून सामान। तुम्हाला टाकायचं तर कांदा लसणाची पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकायची आणि परत मग ते भरून करायचे, कुकरमध्ये वाफून घ्यायचे आणि नंतर करायचे। मी हे साधेच वाफून घेतले तर कुकरमध्ये नाही घेतले। माझी जरी रस्सा भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी रस्सा भाजी कशी वाटली। धन्यवाद।